सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयान्यव्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्। हा शंखध्वनी इतका प्रचंड आणि तीव्र होता की तिने धृतराष्ट्रांच्या पुत्रांच्या म्हणजेच कौरवांच्या मनात भीती, दहशत निर्माण केली आणि हा ध्वनी आकाश आणि पृथ्वीवर दुमदुमला। या श्लोकात सांगितलेला शंखध्वनी म्हणजे केवळ आवाज नाही, तर तो आत्मविश्वासाची घोषणा आहे। जेव्हा मनुष्य स्पष्ट उद्दिष्ट, आत्मशक्ती आणि संयमित विचारांनी निर्णय घेतो, तेव्हा त्याचे परिणाम दूरवर पोहोचतात, अगदी इतरांच्या मनालाही हलवतात। आत्मविश्वासाने उद्दिष्ट ठरवून ठामपणे निर्णय घेणारा माणूस इतरांना प्रेरणा देतो। कौरवांचं हृदय वेदारयत म्हणजे त्यांनी भीती अनुभवली। हे दाखवतं की जेव्हा समोरच्याला तुमचा हेतू आणि आत्मशक्ती कळते, तेव्हा त्याच्यामध्ये असुरक्षितता जागृत होते। याचाच अर्थ ध्येय, मूल्य आणि आत्मबलाने तुम्ही जेव्हा कार्य करता, तेव्हा समाजात सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात आणि अन्याय करणाऱ्यांना तुमच्या उपस्थितीची भीती किंवा दहशत वाटते। शंख हे ध्वनीचे प्रतीक आहे आणि ध्वनी म्हणजे विचारांची, मनोवृत्तीची घोषणा। हा ध्वनी आकाश आणि पृथ्वीवर गुंजला। ही घटना एक विश्वव्यापी प्रभाव करणारी ठरली। आपले विचार, शब्द आणि कृती यांचा प्रभाव आपल्या आयुष्यापुरता मर्यादित नसतो। ते परिवार, समाज, नातेसंबंध, पर्यावरण, मानसिक आरोग्य सगळ्यावर परिणाम करतात। शंखनाद हा प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वीचा आहे। तो बाहेरच्या शत्रूविरुद्ध नसून आतल्या भीती, आळस, अनिश्चितता यांच्या विरुद्ध आहे। आपणही दिवसाची सुरुवात करताना, निर्णय घेताना, जीवनातील टप्प्यावर उभे असताना एक प्रकारचा शंखनाद हवा असतो। तो म्हणजे मनाशी जागृतीची गुंज। मी सज्ज आहे, आता मी मागे हटणार नाही। शोध काय घ्यायचा, तर आपण जर आपल्या मूल्यांवर, आत्मशक्तीवर ठाम राहिलो, तर आपल्या अस्तित्वाची जी गुंज आहे त्यातून सगळ्या विश्वात पोचते आणि आपण अंधारातून मार्ग काढू शकतो। श्री कृष्णार्पणमस्तु।